हा व्हिडिओ खास त्या लोकांसाठी आहे ज्यांची प्रतिकारशक्ती किंवा इम्युन सिस्टीम थोडी वीक आहे, ज्यांना ॲलर्जीज पटकन होतात आणि ज्यांच्यासाठी हायजीन हीच सर्वात मोठी प्रायोरिटी आहे. त्यामुळे हॉटेलचं स्टार रेटिंग कितीही असलं तरी हायजीन बाबतीत आंधळा विश्वास ठेवणं चुकीचं आहे. त्यामुळे कोणत्याही हॉटेल रूममध्ये चेक इन केल्यानंतर ही 10 कामं तुम्ही लगेच करा. पहिलं आहे कप्स, ग्लासेस आणि टी केटलची स्वच्छता तुम्ही कशी कराल किंवा ते हायजेनिक कसे कराल. तर सर्वात आधी केटल आरो पाण्यानं धुवून घ्या. नंतर 2 ग्लास आरो पाणी भरून बॉईल करा आणि हे गरम पाणी वापरून कप आणि ग्लास सावधपणे धुवा. पाणी गरम असतं त्यामुळे अगदी सावधपणे ही गोष्ट करायची आहे. तुम्ही साधी गोष्ट करू शकता. ते पाणी घेऊन ते नॉर्मली 2 कप 2 ग्लास असतात, त्यात ते गरम पाणी भरून 1-2 मिनिटं ठेवा आणि नंतर ते फेकून द्या. हॉट वॉटर म्हणजे सिंपल पण इफेक्टिव्ह डिसइन्फेक्टंट. आता महत्त्वाचं आहे टॉयलेट कम बाथरूम हायजीन. सगळ्यांना याची काळजी असते की हे टॉयलेट आणि बाथरूम हायजेनिक आहे का, स्वच्छ आहे का, यातनं मला इन्फेक्शन काय होईल का. तर साधं करायचं आहे. गेल्यानंतर 1 बादली भरून बऱ्यापैकी गरम पाणी घ्या. काळजी घ्या, पाणी खूप गरम असतं. प्लास्टिकचा मग वापरा आणि मग ते गरम पाणी हळूहळू, अगदी हळू, ते तुमच्या अंगावर उडणार नाही एवढी काळजी घेऊन टॉयलेट सीट आणि कमोडवर सावकाश होता. सेम थिंग तुम्ही वॉश बेसिनवरती करा. नंतर पुन्हा 1 बादली गरम पाणी भरून शक्य असेल तर बाथरूमच्या दरवाजात उभं राहून मग बाथरूमच्या फ्लोअरवरती ओता. हे गरम पाणी त्या फ्लोअरवर पसरलं तर तो फ्लोअर पण बऱ्यापैकी स्वच्छ होऊन जाईल आणि 5 मिनिटात एक बेसिक सॅनिटायझेशन आपण पूर्ण करू शकू. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे आपण ज्या बेडवरती झोपतो त्याचं हायजीनचं काय. तर ह्यासाठी थोडे जरा कष्ट घ्यायला लागतील. आपण आपल्याबरोबर कायम 2 पातळ असे बेडशीट्स आणि 2 कॉटन टॉवेल्स नक्की बाळगू शकतो. हे जे 2 थिन किंवा पातळ बेडशीट आहेत त्यातलं एक तुम्ही बेडवर टाकायचं आहे आणि दुसरं तुम्ही ब्लँकेटच्या आतून स्वतःवर घ्यायचं आहे. कारण ब्लँकेट्स हे किती दिवसांनी धुतलेले आहे हे सांगता येत नाही. आणि अजून एक महत्त्वाचं, जे 2 कॉटन टॉवेल आहेत पातळ, आपण पंचे असं म्हणतो तसे, किंवा नॅपकिन्स नक्की ठेवा आणि आपला चेहरा नेहमी स्वतःच्या टॉवेलनेच पुसा. हॉटेलचा टॉवेल तुम्ही वापरू शकता, मानेच्या खालच्या बॉडीसाठी वापरू शकता, पण चेहऱ्यासाठी मात्र स्वतःचाच टॉवेल सेफेस्ट. चौथी गोष्ट आहे, ब्रश करताना फक्त आरो किंवा बॉटल्ड वॉटर वापरा. कारण हॉटेलांचे जे काही ओव्हरहेड टँक्स असतात ज्यांचं पाणी आपल्याला बाथरूममध्ये येतं ते कधी साफ झालेत, कसे साफ झालेत हे आपल्याला काहीही माहिती नसतं. त्यामुळे हे पाणी आपण वॉश बेसिनमध्ये ब्रश करताना तोंडात घेतो, ते तोंडात राहतं, कधी कधी आत जातं. त्यामुळे तोंडात जाणारं पाणी नेहमी सेफ असलं पाहिजे आणि त्यासाठी ही प्रिकॉशन घ्या की तुम्ही ब्रश करून झाला किंवा तुम्हाला तोंड गुळणी करायची असली तर तुम्ही जे हॉटेलने प्रोव्हाइड केलेलं आरो वॉटर वापरा किंवा मग जे काही बॉटल्ड वॉटर असेल ते वापरा. 5वी गोष्ट आहे